गुप्ते, तुम्हाला आणि शिरीषला इथं मुद्दाम बोलवलंय. हा. म्हणजे राधिकेच्या आर्थिक बाबतीत आणि एकंदर प्रॉडक्ट विषयी आपल्याला बोलायचं. पण कामाची आधी सगळी आखणी करून घेऊया, नाही का? हो नानाजी, इतके दिवस दादाच ते मार्केटिंगचं वगैरे सगळं बघत होता. पण आता दादाला फारसं जमायचं नाही, तो दुसरीकडे नोकरी करतो ना, त्याच्यावरती फार भार टाकून चालणार नाही. तो आठवड्यातले 2च दिवस देऊ शकेल. बाले, तू त्याची कशाला काळजी करून राहिली ग? माझं मी मॅनेज करेन. हे बघ, हवं तर 7-8 दिवस सुट्टी काढतो मी. एकदा का तुझं बसताना बसलं की माझ्या कामाचं मी बघेन. काय दादा जी मदत करायची आहे ते तुझं काम सांभाळ. या बाबतीत मी तुझं काहीच ऐकून घ्यायची नाही. अगं पण बाले, तुमचं दोघांचं झालं. मेन मुद्दा बोलायचा का? तर सगळ्यात आधी व्यवसाय सुरू करायचा म्हणजे दुकानाला जागा बघायला हवी, नाही का? ती सुद्धा हवेशीर, मोकळी आणि आपल्या खिशाला परवडणारी. बरोबर. ते माझ्याकडे लागलं नानाजी. माझा एक मित्र आहे राणे म्हणून, ब्रोकर आहे तो. मी त्याच्याकडे बालीला घेऊन जातो. तो नक्की जागा बघून देईल, चांगली बघून देईल. चला, म्हणजे जागा बघायचं काम शिरीषकडे. हो, पण जागेसाठी लागणारं डाऊन पेमेंट नाही, म्हणजे पहिली सगळी तयारी ठेवायला लागेल तुम्हाला. हो, नाही त्याची फारशी काळजी नाही. माझ्याकडे आहेत थोडेफार पैसे, आणि शिवाय हे मदत करायला तयार आहेत. राधिके, हे बघ, फार मोठं पाऊल उचलतेस. सारासार विचार कर, मार्केटिंगचा नीट विचार कर आणि मग उडी मार. नानाजी, मेहनत करायची माझी पुरी तयारी आहे. मला फक्त तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तुम्ही सांगाल तसं मी करेन. यांची खूप इच्छा आहे. यांना मला मोठं झालेलं पाहिजे. ऐकून छान वाटलं. हा, तर मग शिरीष, लिहून घे. सगळ्यात आधी जागा, मग भांडवल, आणि मग कच्चा माल, आणि मग प्रॉडक्ट. एकदम बढिया. हो, मीही बघतो काही फंड्स अरेंज होत आहेत का. काय मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंगसाठी पैसा लागणारच आहे. त्यासाठी आत्तापासूनच तयारी करायला हवी. नाही, अगदी बरोबर. सगळ्यात आधी खर्चाचा ताळेबंद आखूया. राधिके, मला सांग आधी, मसाले कुटणार कुठे? सध्या आहे ती जागा पुरेशी आहे ना, म्हणजे बकुळा मावशीच्या इथे. पण मला काय वाटतं, सगळ्यात आधी आपण प्रपोजल तयार करूया. प्रपोजल? शनाया, हे प्रपोजल वगैरे असं एका दिवसात बनवून नाही होत. त्याला जरा वेळ लागतो. हा, असं एका दिवसात नाही होत हे काम. श्रेयस, काय यार, तू पण मला आता अशी प्रोफेशनल उत्तरं देणार आहेस का? माझा फ्रेंड आहेस म्हणून विचारायला आले रे मी तुला. आय हॅव हाय होप्स फ्रॉम यू. प्लीज नाही म्हणू नको, प्लीज. अगं, मी मदत करायला नाही म्हटलंय का तुला? पण तुझ्या मनात आलं की काम लगेच होईल असं नाही होत शनाया. हे बघ ना, प्लीज ना, कर ना काहीतरी, होईल ना काहीतरी. ओके, करतो. ऍक्च्युली ना, मला गॅरीला सरप्राईज द्यायचंय. असं कमाल प्रपोजल द्यायचंय त्याला, सो दॅट त्याला वाटलं पाहिजे त्याची पण गर्लफ्रेंड एकदम कर्तृत्ववान आहे. कर्तृत्ववान म्हणायचंय का तुला? हा, सॉरी. बरं श्रेयस, तू करून देतोस ना माझं काम लवकर? नाही तर बघा, मी गॅरीला सांगेन तू माझ्याशी कॉपरेट नाही करत. ए अगं, कमाल आहे तुझी. म्हणजे तुला नाही पण म्हणू शकत नाही आता. नको ना म्हणू, नाही प्लीज करून दे ना लवकर, प्लीज. हो ग बाई, देतो. बाई नको म्हणू ना. हा, सॉरी. शनाया, बरं आता मी माझ्या कामाला जाऊ का? तू इथे प्रपोजल पाहिजे म्हणून हट्ट करत बसणार आहेस? शनाया, लंच ब्रेक संपलाय. आनंद सर किंवा जेनी कोणीतरी पटकन येईल इकडे आणि आपल्याला बघतील एकत्र. तू जा ना प्लीज. ओके फाईन, मी आहे ओल्ड फर्निचरच्या केबिन मध्ये. ए, पानवलकर नाव आहे का त्यांचं? पानवलकर सरांच्या केबिन मध्ये आहे मी. बाय द वे, यू नो व्हॉट, आता ना उद्यापासून मी बिझनेस वुमन होणार आहे. सो हे सगळे तुझे सर आहेत ना, ते आता मला मॅडम म्हणतील. ओके? हो. बरं,
छान करा प्रपोजल, लगेच सँक्शन झालं पाहिजे. येस मॅडम. येस बाय. बाय. गुरु सरांमुळे काय काय करायला लागतंय. नाही, प्रमोशनसाठी तर आहेच, पण शनायाबद्दल सॉफ्ट कॉर्नर सुद्धा आहे. फॉरवर्ड गुरुनाथ. जरा फोन करते. हा असं नाही बोल. हाय. कशाला फोन केलास तू? बरं ऐक, मी हे सांगायला फोन केलाय तुला. मी तुला प्रपोजल सेंड केलंय तुझ्या मेलवर आहे, चेक कर. काय तू प्रपोजल तयार केलंस? मग मी खूप हार्डवर्क करते या सगळ्यासाठी. पण तू कसं केलंस ते? कसं जमलं तुला? म्हणजे मी नाही केलं, मी करून घेतलं श्रेयसकडून. श्रेयसला काय गरज आहे शहाणपणा करायची? हा नाही काही नाही. व्हेरी गुड. मी करतो. हा चेक करतो लगेच. ओके बाय. श्रेयसने प्रपोजल बनवलंय म्हणजे ते ऍप्टच असणार. मला नाकारता येणार नाही. नमस्कार राणे साहेब. नमस्कार. ही माझी बहीण राधिका सुभेदार आणि बाले हे माझे खूप जुने मित्र आहेत राणे साहेब. अगं माझ्या घरासाठी यांनीच जागा मिळवून दिली होती. हो का? काय सेवा करू आपली? राणे साहेब आम्हाला एक असा मोठा आणि प्रशस्त गाळा हवाय. हा म्हणजे भाड्याने हवाय का विकत हवाय? नाही नाही, सध्या तरी भाड्याने. हो तुर्तास भाड्यानेच घेऊ. कसं आहे राणे साहेब, माझ्या बहिणीचा पापड लोणची मसाले असा लघुउद्योग आहे. तेव्हा आम्हाला अशा एरियात जागा द्या की जिथे दुसरा असा पापड लोणची मसाले असा लघुउद्योग नसेल. ओके. माझ्याकडे असे 2 एरिया आहेत जिथे मसाल्याचं दुकान नाहीये. पण मसाल्याचं दुकान इथे चालणं म्हणजे कठीण आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा धंदा सेट करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तसं म्हणायला गेलं तर थोडी रिस्कच आहे. हो साहेब, धंदा म्हटला की रिस्क आलीच ना. हो ते तर आहेच. नाही तसं आम्ही या एरियात जाहिरात करू, लोकांना सांगू, आणि तसंही आमचे जोडलेले जुने कस्टमर आहेतच. हो काय आहे? नाही, लोकांनाही सवय व्हायला हळूहळू वेळ लागेलच ना. एकदम एका महिन्यात हे सगळं होईल असं नाही म्हणून राहिले मी, पण हळूहळू लोकांना सवय होईलच ना. खरंय. वाद आहे. तुमचा विश्वास बघून मलाही आशा वाटते आता की तुमचा बिझनेस छान चालेल. नाहीतर हल्ली कोण एवढ्याच्या बिझनेससाठी आमच्यासारख्या ब्रोकरकडे येतं. चला म्हणजे आमचं म्हणणं तुम्हाला पटलं तर. हं? हो 100%. हा पण मसाल्याचा बिझनेस म्हणजे गाळा थोडा बऱ्यापैकी बघावा लागेल. म्हणजे पावसा पाण्याचे दिवस आहेत, माल भिजून खराब व्हायला नको. हो हे बरोबर आहे. माझ्याकडे मयूरनगर मध्ये 2 गाळ्या आहेत, ते तुम्हाला दाखवतो. चालेल ना भावसार साहेब? चालेल. हो बघूया लगेच. काय बाले? चालेल. राणे साहेब बघाच तुम्ही, एक दिवस माझी बहीण एवढी मोठी होईल की तुम्ही अभिमानाने सांगाल की या ताईंना पहिला गाळा मीच मिळवून दिला होता म्हणून. काय बाले? हो आम्हाला पण आनंदच आहे. आमच्या क्लायंटचा सक्सेस बघून आम्हाला पण समाधानच वाटतं. बरं चला लवकर जागा बघूया म्हणजे पुढच्या तयारीला लागायला बरं. हा बाबू, अरे ते मयूरनगरचे 2 गाळे आहेत ना, त्यांची चावी तयार ठेव. येतो 5 मिनिटात.